मी पहिले तर घर खरीदण्यासाठी पहिले विचार केला, त्याच्यानंतर बघत होतो घर कुठे शोधू. तर मी एक आतमध्ये घर घेतलं होतं. माझ्या बजेटमध्ये छोटा बजेट होता, त्याच्यामुळे मला आतमध्ये घर मिळालं. एंट्रन्समध्ये तो छोटा फ्लॅट काढलेला होता. तिथेच बेड, तिथेच TV, पॅसेजमध्ये ते छोटासा किचन, म्हणजे एकच बाई तिथे उभी राहून काम करू शकते, ते असं होतं. पुन्हा आणखीन पाहुणे वगैरे कोणी आले तर मग पुन्हा ते प्रॉब्लेम, लहान घर असल्यामुळे. आजूबाजूला काही शाळासुद्धा नव्हत्या किंवा मार्केटसुद्धा काही नाही. मिसेस आणि मी पण दोघी वर्किंग आहेत. आम्हाला घर आतमध्ये जाण्यासाठी ट्रॅव्हलिंग करायला पण खूप त्रास व्हायचा. घरात काम करून पुन्हा बाहेर पण नोकरी करायचं, मग ते एकदम थकायला व्हायचं. कुठे मार्केटिंगला जायचं असेल किंवा मुलांच्या शाळेसाठी, मग त्यांना बस लावा, पुन्हा खर्च आला. तर हे म्हणजे खर्चिक बाब होती. मुलगा वगैरे झाला, मुलगी झाली, तर फॅमिली वाढली होती माझी. त्याच्यामुळे मिस्टरांच्या मागे खूप लागली मी की नाही, मला आता मोठंच घर पाहिजे करून. बरेच बिल्डरांकडे फिरलो मी, बऱ्याच ठिकाणी बघितलं. रेट आम्हाला जमले नाही. रौनक ग्रुपचे जे रेट होते ते बऱ्यापैकी चांगले होते, आमच्या खिशाला परवडणारे होते, असे होते. मग आम्ही इथे घर घेतलं. फसवण्याचे जे कामं असतात तसं रौनक ग्रुपचं नाही आहे. जे आहे, जे बुकिंग करायच्या टायमाला जे आम्हाला सांगितलं जातं ते सगळं व्यवस्थित दिलं जातं. जे व्यवहार करतात तो व्हाईट असतो पूर्ण. त्याच्यात असं काही नाही की पहिले असं बिल्डर करायचे की 40-60 असं नाही. यांना डायरेक्ट व्हाईट चेकद्वाराच काम होतं. आम्हाला चांगली जागा इथे मिळाली, चांगल्या ठिकाणी राहायला भेटतं. व रौनक ग्रुपवाल्याने जिम वगैरे, क्लब हाऊस वगैरे चांगला ठेवला आहे आणि आपला एरिया पण चांगला ठेवला है, सूटेबल ठेवला है. ज़्यादातर औरत लोगों का जो टाइम है वो किचन में ही जाता है. और ये जो किचन का व्यू है हमारे विंडो से, वहाँ गार्डन भी दिखता है, पोडियम गार्डन है. और मेरी छोटी बच्ची है तो वो मैं ध्यान रख सकती हूँ कि अभी वो ठीक से है कि नहीं. तो वो भी मुझे सेटिस्फाइड है कि मैं घर पे रह के भी उसके ऊपर मैं ध्यान रख सकती हूँ. इथे काय झालं आहे, इथे खर्च थोडा म्हणजे मुलांच्या शाळेचा बसचा खर्च वाचला. मार्केटला म्हणजे कुठे लांब जाण्यापेक्षा जवळ आहे तर तोही खर्च वाचला. त्याच्यामुळे मग आम्हाला हे योग्य वाटलं की चांगल्या पद्धतीने आपण इकडे आपले जीवन जगू शकतो आणि आनंदाने राहू शकतो. यांच्या इथे प्रेरित होऊन आम्हाला आमच्या अजून बजेट वाढला, तर आम्हाला अजून घर घ्यायचं होतं समजा इन्व्हेस्टमेंटसाठी. तर आम्ही दुसऱ्या कुठल्या बिल्डरकडे न जाता आम्ही आमच्या बजेटमध्ये कुठे होणार, ठाण्यामध्ये तर शक्य नव्हतं. तर आम्ही कल्याण साईडला यांनी सांगितलं की आमची कल्याण साईडला रौनक सिटी म्हणून असं आहे. त्याच्यात असं वाटतं की इथून आता परत तिथे जायला राहायला. एवढी चांगल्या ॲम्युनिटीज दिल्या आहे बजेटमध्ये. 17 बिल्डिंगचा एवढा मोठा कॉम्प्लेक्स केला आहे, त्याच्यामध्ये एवढं मोठं गार्डन आहे. माझ्यामध्ये तरी ठाण्यामध्ये कुठल्या बिल्डरने नसतील दिलेले. आणि चांगले म्हणजे प्ले एरिया पण चांगला आहे तिथे. क्लब हाऊस मोठं दिलं आहे तिथे परत. आणि जे पण पोझिशन आम्हाला भेटलं आहे आजपर्यंत, 2 घरं घेतलेत मी, तर चांगल्यापैकी आम्हाला त्यांचा अनुभव आला आहे या बिल्डरचा. तर असं वाटतं की दुसऱ्या वेळेला अगर देवाच्या कृपेने आमच्याकडे वाटलं की अजून इन्व्हेस्ट करायचं असेल तर आम्ही रौनक ग्रुपकडेच इन्व्हेस्ट करण्याचा विचार करतो.